नुकतीच घराबाहेर पडली होती. तिच्या सासूने तिला मध्येच थांबवले. मयुरी, तू कुठे चालली आहेस? मयुरीने अतिशय नम्रपणे उत्तर दिले, आई, माझे बाबा खूप आजारी आहेत आणि माझी आई खूप काळजी करत आहे. मी त्यांना भेटायला जाते. असं म्हणत मयुरी सासूच्या उत्तराची वाट न पाहता घराबाहेर पडली. तिची सासू तिच्या वागण्याला अजिबात आवडलं नव्हतं, पण वडिलांच्या आजारामुळे ती एक गप्प राहिली. मयुरी पटकन घरी पोहोचली आणि तिला दिसले की तिचे वडील खोकल्यामुळे तब्येत बिघडली होती. मयुरी तिच्या आईला म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की आपण पप्पांना चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. खोकला खूप वाढला आहे, पण तुम्ही दोघेही कोणाचंही ऐकत नाही. तू पप्पाची काळजी घे. मी आत्ता ॲटो घेऊन येते. आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. मयुरीने तिच्या पप्पांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. इथे डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिलं, ज्यामुळे त्यांना थोडासा आराम मिळाला. डॉक्टर मयुरीला म्हणाले, हे बघा, आम्ही त्यांना आत्ताच ॲडमिट करत आहोत. आम्ही उद्या सर्व चाचण्या करू आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करू. वडिलांना दाखल करून मयुरी घरी पोहोचली तेव्हा तिचा पती जिगरही घरी तिची वाट पाहत होता. जिगर तेथे जाताच त्याने मयुरीला विचारले, कसे आहेत ग बाबा? तू त्यांना भेटायला गेलतीस? किती वेळ झाला? तुला माहीत आहे ना, माझी आई जेवण बनवू शकत नाही. आज सगळे उपाशी ठेवायचे का? निदान त्याने तिच्या बाबाबद्दल विचार केला असता आणि घरी जाऊन बसली असती तरी तिला थोडंसं बरं वाटलं असतं. पण हे ऐकून मयुरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने कसा तरी स्वतःला सावरले आणि म्हणाली, बाबा खूप आजारी होते. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून येते. तुम्ही सर्वजण कृपया बसा. मी 10 मिनिटात स्वयंपाक बनवते सर्वांसाठी. हे ऐकून जिगरचा राग थोडासा कमी झाला. तो म्हणाला, नाही, राहू दे. मी बाहेरून जेवण मागवले आहे, पण तू माझ्या आईसाठी 2 भाकरी बनव. ती बाहेरचं जेवण खात नाही. तू जाऊन आंघोळ कर. तू हॉस्पिटलमधून आली असेल. जिगरने मयुरीची काळजी घेण्याची पद्धत तिला खूप आवडते. ती पटकन आंघोळ करते आणि आंघोळ केल्यानंतर तिने तिच्या आईसाठी जेवण बनवते आणि तिला वाटले की ती घाईघाईत जेवण बनवत होती. तिचे मन तिच्या वडिलांवर केंद्रित होते. आता परिस्थिती कशी असेल हे मला माहीत नाही. तिला फोन करायचा होता. सर्व काम उरकून ती टेरेसवर गेली आणि आईला फोन लावला. आई, पप्पांची तब्येत कशी आहे आता? आई म्हणाली, बेटा, तू गेल्यानंतर त्यांची तब्येत आणखीन बिघडली आहे. त्यांना आता जास्त खोकला आणि रक्तस्राव सुरू झाला आहे. डॉक्टरांनी लगेच तपासण्या केल्या आहेत. सकाळपर्यंत रिपोर्ट येईल. खूप घाबरलेली आहे. तुम्ही येऊ शकता का? मयुरी म्हणाली, ठीक आहे आई, मी एकटी येते. मग आई म्हणाली, अगं, माझे मन काम करत नाही. तू इतक्या रात्री उशिरा कशी येशील? तू सकाळी येऊन एक काम कर. माझ्याकडे चेकबुक आहे, तर मला सकाळी 10,000 रुपये जमा करायचे आहेत. मग उपचार सुरू होतील. माझ्याकडून चेक घे आणि बँकेतून पैसे काढ आणि येथे जमा कर. काही वेळ बोलल्यानंतर मयुरी खाली आली. तिने पाहिले की सर्वजण झोपी गेले आहेत आणि ती तिचे कामे संपवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. आज तिला तिचे बालपण आठवत होते की तिचे वडील म्हणायचे, मग काय झालं जर मला मुलगा नसेल तर? मला माझी मुलगी आहे ना, तिला माझा मुलगाच होण्याची सक्षम करेल. माझा मुलगाच म्हणून माझी मुलगी ही माझ्यासाठी सर्व काही करेल. आज मयुरीला खूप असह्य झाल्यासारखे वाटत होते. जरी ती मुलगा असली असती तर निदान यावेळी ती तिच्या वडिलांची काळजी घेऊ शकली असती. असे तरी काम संपवून ती झोपायला गेली, पण तिच्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. तिने पाहिले की जिगर गाढ झोपेत आहे. ती सकाळी लवकर उठली, सर्वांसाठी नाश्ता बनवला, जिगरचे जेवण पॅक केले आणि निघण्याची तयारी करत होती. मग तिला दिसले की तिच्या कपाटात 10,000 रुपये पडलेले होते. ते जिगरने परवा तिला घर खर्चासाठी दिले होते. मयुरीने थोडा वेळ विचार केला, हे पैसे घेऊ की नाही घेऊ, आणि मग तिने ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जिथे तिथे पैसे जमा केले तेव्हा ती पप्पांकडे पोहोचली तेव्हा म्हणाली, मला दिसले की पप्पा थोडे बरे दिसत होते. तो मयुरीकडे पाहून हसला. मग आई म्हणाली, बेटा, हा चेक घे आणि बँकेतून पैसे जमा कर. तुला रुपट मिळेल.
मयुरी म्हणाली, आई मी पैसे जमा केले आहेत. घरी गेल्यावर मी बँकेतून काढीन. बाबाचा उपचार लगेच सुरू होतील. हे ऐकून आई म्हणाली, अगं पोरी, तू काय केलंस हे? जर तुझ्या सासऱ्यांना कळलं तर काय होईल? तुला किती वाईट रीतीने सगळे बोलतील. आई, कोणालाही माहीत नाही. मला ना घर खर्चासाठी हे पैसे दिलेले आहेत. आई, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे घर खर्चासाठी जे पैसे होते ना तेच मी आणले आहे. परत मी त्यांना बँकेतून काढून संध्याकाळी जिगरसोबत खरेदीला जाईल. मयुरी तेथे काही वेळ बसते आणि मग चेक घेऊन बँकेत पोहोचते. तिने बाहेर असलेल्या गार्डला विचारले, भैया आज बँक बंद आहे का? हो आज बहीण, आज दुसरा शनिवार आहे, उद्या रविवार आहे. आता बँक फक्त सोमवारी उघडेल. हे ऐकून मयुरीला धक्का बसला. हे जर जिगरला कळाले की तिने घर खर्चाचे पैसे तिच्या वडिलांना दिले आहेत, तिचे जगणं कठीण होईल. जेव्हा ती घाबरली घरी पोहोचली तेव्हा तिला तिची सासू रागात बसलेली दिसली. सासूबाई म्हणाली, मयुरी, हे सगळं काय आहे? काल रात्री आम्ही बाहेरच जेवण खाल्लं आणि तू सकाळपासून गायब आहेस. जर आम्ही दोघे तिघेही बाहेरचे जेवून आजारी पडलो तर? तुझे सगळे सासू सासरे तुझ्या बाबा सारखे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे का? जिथे तुझे वडील आहेत तेव्हा तुझ्या मनाला शांतता भेटेल. तुला नेमकं वाटतं तरी काय? किती दिवस झाले तुझं ध्यान काही जाग्यावर नाही. हे ऐकून मयुरी खूप रडू लागली. नाही नाही आई, असं म्हणू नकोस. मी लगेच जेवण बनवते. असं म्हणत मयुरी पटकन कामाला लागली. आंघोळ केली आणि पटकन जेवण बनवले आणि सगळ्या सासरच्यांना खायला दिले. एकीकडे तिला तिच्या वडिलांची खूप काळजी वाटत होती आणि दुसरीकडे तिला जिगरच्या रागाची खूप भीती वाटत होती. तिला वाटत होतं की जिगरला माहीत झालं हे 10,000 रुपये मी माझ्या बाबाला दिले तर काय होईल? हे तर घर खर्चासाठी ठेवलेले पैसे दुसरीकडे का खर्च केले आहेत? हे सगळे तिच्या मनात विचार येत होते. त्या विचाराने तिचा आत्मा पण थरथर कापत होती. कारण जिगरचा राग खूप होता, तिला माहीत होता. संध्याकाळी जिगर येताच त्याने तिला म्हटलं की चल आपण खरेदीला जायचे आहे. मयुरीने त्याला खोलीत नेले आणि सर्व काही सांगितले. हे ऐकून जिगरला खूप राग आला. तो लाल पिवळा झाला आणि म्हणाला, हे चांगले आहे का? म्हणूनच मला भावाशिवाय बहिणीशी लग्न करायचे नव्हते. आज ज्याची भीती होती तेच घडलं. माझे पैसे तुझ्या आई वडिलांवर खर्च करत आहेत. असं का केलं तू? माझ्या पैशावर तुझा का हक्क आहे? हे करण्याचं तुझी हिंमत पण कशी झाली? हे पैसे तुझ्या बाबाने दिले आहे का? जर तुला भाऊ नाही तर माझे पैसे खर्च करशील का? हे एवढं ऐकून मयुरीचा धीर सुटला आणि ती म्हणाली, मी फक्त 1 दिवसासाठी पैसे घेतले आहेत. मी ते सोमवारी परत करेल. आणि भावाशिवाय बहिणीचे लग्न करायचा प्रश्न काय आहे? तर तू केलंस जेणेकरून तुला तुझ्या एकुलत्या एक मुलीशी संपूर्ण मालमत्ता मिळेल. माझ्या बाबाचा बिझनेस, गाडी, बंगला हे सगळं मिळवण्यासाठी तू माझ्याशी लग्न केलं आणि माझ्याशी लग्न करून तू काही माझ्यावर उपकार केले नाहीस. आज माझे बाबा रुग्णालयात आहेत आणि मी त्यांना भेटायला जाण्याची पण भीती वाटते. मी या घरी पोहोचताच सगळे माझ्याशी वाकडं तिकडं बोलू लागतात. जेणे काही माझ्या वडिलांना जाऊन काही गुन्हा केला आहे का? माझे वडील किती करतात तुमच्यासाठी, नुसतं मी त्यांना भेटायला पण जाऊ शकत नाही का? मयुरीने पण जिगरला खरी खोटी सुनावली. मी आता तुमच्या घरात अजिबात राहणार नाही. मी आता माझ्या आईच्या घरी जात आहे. मी माझ्या वडिलांना एकटे सोडू शकत नाही. तुम्हाला तुमचे पैसे सोमवारी मिळतील. हे सगळं मयुरीने जिगरला सांगत होती. ते तुला किती काळ ठेवशी तेही बघेन मी तू स्वतः माझ्याकडे रडत पडत येशील. मयुरीने उत्तर दिलं, अशी परिस्थिती पण येणार नाही. माझ्या वडिलांना मला स्वतःची आणि माझ्या पालकाची चांगली काळजी घेण्याची क्षमता आहे आणि मी माझ्या पायावर पण उभी राहू शकते. जे तुला गलतफहमी आहे ती पण दूर होईल. मी कधीच येणार नाही. मग असं म्हणत मयुरीने तिचे कपडे पॅक केले आणि ती तिच्या आई वडिलांच्या घराकडे निघाली. आज तिला मुलगी होण्याच्या बंधनातून मुक्त होऊन बाबाचा मुलगा झाल्यासारखं वाटत होतं. आता ती तिच्या पालकांचा एकमेव आधार असेल.
घरी पोहोचल्यानंतर तिने तिची बॅग ठेवली आणि थेट रुग्णालयात गेली. आईने विचारले तेव्हा ती काहीच सांगितलं नाही. ती म्हणाली, आई काळजी करू नकोस, जिगरनेच मला इथे राहण्याची परवानगी दिली आहे. हे ऐकून तिच्या आईला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी बाबांना रिपोर्ट आला. त्यांच्या फुफ्फुसात संघर्ष झाल्याचे दिसून आले. त्याच वेळी त्यांचे उपचार सुरू झाले. सोमवारी मयुरीने तिच्या सासरच्या घरचे पैसे त्यांना परत पाठवले. काही दिवसांनी तिचे वडील बरे झाले. त्याच दरम्यान तिने नोकरीसाठी अर्ज केलेल्या मयुरीला नोकरी पण मिळाली. तिचे वडील घरी आल्यानंतर तिने त्यांना सर्व काही सांगितले. तिचे वडील म्हणाले, बेटा, आपण स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. तू जिगरशी बोल आणि परत जा तुझ्या घरी. मयुरी म्हणाली, बाबा, त्या घरी मला कसलंही सुख नाही. मी आता त्यांच्या घरी अजिबात जाणार नाही. बाबा, मी तुमच्यामुळे नाही तर माझ्या स्वभावामुळे घर सोडले आहे. मला इतका त्रास होता, त्या त्रासामुळेच घर सोडले आहे. आता मी तुमचा मुलगा म्हणून तुमची सेवा करेन. काळजी करू नका. मी माझ्या पायावर उभी राहील आणि मी माझं सर्वस्व सांभाळू शकते. या मयुरीच्या तुम्हाला काय वाटतं? मयुरीचा हा निर्णय बरोबर आहे की चूक? हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. ही कहाणी आवडली असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा. पूर्ण कहाणी वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. अशाच नवनवीन कहाणी आणि कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशाच एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग सगळ्यांना बाय बाय. कशी वाटली कहाणी कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.